माझा एक मुद्दा आणखीन एक सांगतो तुम्हाला. बसा खाली बसा. पंचवटीमध्ये रावणाच्या बहिणीचं काय नाव? सुरूपनखा. पंचवटीमध्ये आले आणि ज्यावेळेस रामाबरोबर संवाद साधला त्यावेळेस तिची भाषा कोणती होती? संस्कृत. आणि रावणाने तांडव लिहिलेत, शिवतांडव हे कशात लिहिलेत? संस्कृतमध्ये. आजही काही उलगडा होत नाही त्या शिवतांडवाचा. एवढी ब्रिलियंट भाषा. आणि मग त्यावेळेस जे संवाद झाले त्यावेळेस आपली सर्वांची भाषा कोणती होती? संस्कृत होती. मग मधल्या काळात या दुसऱ्या भाषा आल्या कुठून? निवांत काही विचारवंताला मी सांगेल बरं का कार्यक्रम झाल्यानंतर. एवढ्या मोठ्या ठिकाणी जर आपल्या कवड्या पांगून दिल्या ना, लोक मला ढोपटीत येईल. कारण की खरं लोकांच्या सहज गळी उतरत नाही. तुम्हाला साऱ्या गोष्टी लबाड लागा, त्यात लबाड दुरी घेऊन जा, कल्याणच मटकाच लागन तुम्हाला. तुम्ही त्यांच्या मागं फिरणारे लई. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माणूस ते कधीच ऑनलाईन रमेमध्ये गेले नाही. आमच्या संताला जाहिरात करावं लागत नाही ज्ञानेश्वरीची, कारण की वाईट गोष्टीची जाहिराती असतात. ऑनलाईन रमी पे आओ ना महाराज, जाहिराती येत त्याच वराती माप साले सजनाचे सत्य घडलेली आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घटना. याला अहिल्यानगर जिल्हाच आहे हा, पण गावन तालुका ते सांगणार नाही, पण जिल्हा सांगतो. 8 कंपन्याचा मालक आहे. किती? 8 कंपन्या परिसरात नाही, बाहेर आहे. एकुलती एक पोरगी, 4 जण भाऊ आहेत. 4 भावामध्ये 1 पोरगी आहे. मोठ्या भावाला 2 पोरं, 2 नंबरच्या भावाला 1 पोरग, 3 नंबरच्या भावाला ती एवढी पोरगी आणि 4 नंबरवाल्याला 3 पोरं. म्हणजे 4 भावामध्ये किती मुली?
ऑडितन BMW मध्ये कॉलेजला जायची. लक्षपूर्वक आहे का? हो. वडापाव तळणाऱ्या पोराने पळून नेलं जिचं टॉयलेट एसी होत, एसी, जिची बेडरूम, तिचं ते सोफा 1.5-2 कोटीचं बेडरूम मध्ये फर्निचर होतं, तिला कोणी पळून नेलं बाबा? वडापाव तळणाऱ्या पोराने. बाप म्हणला जाऊ दे, नेऊ दे, चल काय हरकत नाही. बाकीचे लोक आले ते म्हणले जाऊ दे हो, त्याला त्या वडापाव तळणाऱ्या पोराला एखादी फॅक्टरी देऊन टाका, तुमच्या लेवलला घ्या, तुमच्या टेटसला घ्या. तिचा चुलतान तिचा बाप म्हणला तिच्या कर्माने गेली ना, जाऊ द्या ना माझ्या टेटसला. अहो घेतला असतं त्याला 3 कंपन्या टाकून देऊ शकतो आम्ही, पण त्याची दारू कोण सोडील? जाऊ द्या म्हणे आमची पोरगी मेली म्हणून सोडून देतो. लक्षपूर्वक आहे का? कार्यक्रमाला निघालो महाराज आणि खंडाळ्या घाटातून खाली उतरलो. मला ती पोरगी तो पोरग पाल ठोकून रस्त्याच्या कडीला खडी फोडताना दिसली महाराज. टॉयलेट मध्ये एसी होता. दबड घेऊन येड्या बाबळीत निघाली होती. ओ ओ लेकराला माणसं ओळखायचे शिका.